हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण चर्चा करतो इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 1 वरती आणि सेकंड चॅप्टर आज आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या अगोदर आपण पहिलं जे चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यावर ऑलरेडी चर्चा केलेली आहे. वन शॉट व्हिडिओ. त्या पहिल्या चॅप्टर मध्ये सगळे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. ती जर पहिली व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहिली व्हिडिओ नक्कीच बघून घ्या. तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरची सुरुवात करूयात. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन एकदाच दाबून टाका, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी या चॅप्टर मध्ये जर आपण बघितलं, बघा 1 मार्कांच्या प्रश्नापासून 3-4 मार्कांचे सगळ्या प्रकारचे प्रश्न आज आपल्याला बघायचे आहेत. त्यामुळे पहिली सुरुवात आपण 1-2 मार्कांच्या प्रश्नापासून करूयात आणि हळूहळू हळूहळू हळू आपली गाडी पुढे जाणार आहे. ठीक आहे. बघा, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला 3 वेळा आतापर्यंत येऊन गेलेला आहे. त्यामुळे बघा, लक्षात घ्या, बोर्डाच्या परीक्षेला या प्रकारचा प्रश्न खूप वेळा येतो. प्रश्न काय आहे, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता खाली जे काही तुम्हाला 4 इक्वेशन्स दिलेत त्याच्यामधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलं? भाऊ, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय मित्रांनो? ज्या इक्वेशनचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो, 2 पेक्षा मोठा पण नाही, 2 पेक्षा छोटा पण नाही, म्हणजे डिग्री 2 पाहिजे, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. तर बघा, आता हा पहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तुम्हाला वाटत सर इथं एक्सचा स्क्वेअर आहे, एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असू शकतं असं वाटल, पण नाही मित्रांनो. इथं हा एक एक्स खाली आलाय, याला जर तुम्ही नीट सॉल्व्ह केलं ना, आता बघा, हा जो ए जो आहे आपल्याकडं 5/x - 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. बघा, याच्यामध्ये जर बघा, लक्षात घ्या, याच्यामध्ये हा खालचा एक्स घालवायचा असेल तर आपण सगळ्या इक्वेशनला एक्स ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग 5/x इंटू एक्स - 3 इंटू एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स. बघा, एक्स एक्स कट झालं, 5 आपल्या जागेवर -3x एक्स स्क्वेअर इंटू एक्स, एक्सचा क्यूब झाला. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाहीये, कारण इथं क्यूब आला म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे ना मित्रांनो, तो आपला करेक्ट नाही. आता आपण दुसरा एक ऑप्शन या ठिकाणी चेक करूया. दुसरा ऑप्शन काय बाबा? इथे बघा, बी ऑप्शन, एक्स इंटू, बघा, एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 4. आता या एक्स इथं तुम्हाला वाटेल की सर इथे स्क्वेअर दिसत नाहीये, पण लक्षात घ्या, एक्स ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. एक्स इंटू एक्स झाला एक्सचा स्क्वेअर, प्लस एक्स इंटू 5 झालं 5x इज इक्वल टू 4. मित्रा, इथं एक्स स्क्वेअर आला म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. बाकी कोणाकडे बघायची गरज पण नाहीये, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आता बाकी याच्याकडेच, बाकी या दोघांचं काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला गेला होता एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला. ओके, हा प्रश्न 1 मार्काला विचारला जाऊ शकतो एमसीक्यू मध्ये सुद्धा, आणि 1 मार्क्सचा जो क्वेश्चन असतो, क्वेश्चन नंबर 1B मध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर बघा, पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. जुलै 2019 ला आलाय आणि या प्रकारचा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलाय. की आता मगाच्या प्रश्नामध्ये होतं की कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण आता इथं म्हटलं की कुठलं नाहीये. आता पहिल्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही बघितलं, बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 11 प्लस एक्सचा स्क्वेअर. हा प्लस एक्स स्क्वेअर, हा प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, कारण हा प्लस इकडे आला मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे माझ्याकडे काय राहिलं, फक्त 4x इज इक्वल टू 11 झालं. बाबा, हे नाहीच क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट. बाकी तिघांकडे बघायची पण गरज नाहीये, हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल सर इथे का नाही कट झाला एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर? जसा तुम्ही इथं कट केला तसा इथे पण कट करायचा ना. नाही मित्रांनो, इथं हा प्लस आहे, इथं मायनस आहे. बघा, हा मायनस एक्स स्क्वेअर, बघा काय होईल, 2x स्क्वेअर आपल्या जागेवर, मायनस एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर, हा मायनस स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इकडे आला मायनस एक्स स्क्वेअर झाला, आणि इज इक्वल टू 5. आता काय झालं असतं, सॉरी 2x स्क्वेअर नाहीये, जरा नीट लिहिताना थोडीशी गडबड झाली. 2x आपल्या जागेवर, मायनस एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर, प्लस एक्स स्क्वेअर इकडे आला मायनस एक्स स्क्वेअर, आणि इज इक्वल टू 5 आपल्या जागेवर. 2x मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, एक्स प्लस एक्स 2x झाले, म्हणून मायनस 2x चा स्क्वेअर इज इक्वल टू 5. हा कट नाही झाला. जर इथं पण इथं प्लस असतं ना, प्लस असतं तर कट झाला असता, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपला ऑप्शन ए जो आहे ना, तो या ठिकाणी करेक्ट आहे. तर असे छोटे छोटे सिंपल प्रश्न आपल्याला विचारले जातात. एकतर क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठला आहे ते ओळखा, किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठला नाहीये ते ओळखा. पुढचा क्वेश्चन बघू आपण. हा बघा, अरे
डिसाइड गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही सप्टेंबर 2021 ला. बघा मित्रांनो इथं m चा क्यूब आलाय म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाहीये, म्हणजे इथं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. बघा मी बोर्डाच्या परीक्षेला आलेले छोटे छोटे पण प्रश्न मुद्दाम घेतोय कारण आपल्याला समजलं पाहिजे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर एखादं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही यावरती हमखास प्रश्न विचारला जातो आणि हे जे आहे 1 मार्क तुमच्या हातातले आहेत, अजिबात सोडायचे नाही. पुढे बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी. आता इथे एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. माझ्याकडे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. आता हा क्वेश्चन मार्च 2019 ला आला होता. आता याला जर का मी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्या सोबत जर मी कम्पेअर केलं तर मला एबीसीच्या व्हॅल्यू काय मिळतील. सो ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरच्या बाजूला कोणीच नाही, काहीच नाहीये. मग काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. मग एक्स स्क्वेअरच्या बाजूला काहीच नाही म्हटल्यावर एक घ्यायचं. एक्स इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू एक्सच्या बाजूला आहे 10 आणि सी इज इक्वल टू बिचारा एकटा -7. संपला विषय. 1 10 -7 कुठे 1 10 -7 ऑप्शन सी करेक्ट आहे. तर असे खूप सोपे सोपे प्रश्न पण आपल्याला परीक्षेला विचारले जातात, पण पहिली या सोप्या प्रश्नांची तयारी झाली पाहिजे आणि मग हळूहळू आपण अवघड प्रश्नांकडे पण जाऊयात. बघा पुढचा मुद्दा आहे 4th नंबरचा क्वेश्चन. ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर 3, 5. जर रूट्स जर का 3 आणि 5 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलं असेल, चौघांमधून कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. भावा इथं काहीतरी प्लस मायनस येते द्यायचं राहिले पण आपण चेक करू. ठीक आहे, इथे पण काहीतरी प्लस किंवा मायनसचं साइन असेल तर ते राहिलं आपलं. ठीक आहे, तर इथे बघा 3 आणि 5 हे दोन रूट आहे. मग आपण काय म्हणा अल्फा इज इक्वल टू 3 आणि बीटा इज इक्वल टू 5 पकडा. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे इथे मला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढावी लागेल. मग अल्फा प्लस बीटा काय झालं बाबा, अल्फा 3 आहे बीटा 5 आहे. 3 प्लस 5 किती झाले बाबा 8. ओके, आणि नंतर अल्फा इंटू बीटाची पण व्हॅल्यू पाहिजे. अल्फा 3 आहे बीटा 5 आहे, 5 3 जा 15. मग अल्फा प्लस बीटा 8 आहे, अल्फा इंटू बीटा 15 आहे. तर इथं लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा झाला 8 म्हणून 8x आणि प्लस अल्फा इंटू बीटा आपल्याकडे झाला 15 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15. तर एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 हा जो पहिला जो ऑप्शन तो आपला करेक्ट आहे. तर असं आपल्याला या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा असा पण 1 मार्काला वेगळा प्रश्न विचारला जातो. आता इथे तुम्हाला विचारलं होतं की 3 आणि 5 हे जर दोन रूट असेल तर कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनू शकतं. तर बाबा बी ऑप्शन आपला आहे एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15. ओके, बघा पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 सेम असाच आहे. याच्यामध्ये बघा तो मगाचा जो क्वेश्चन आहे तो मल्टिपल चॉईस मध्ये होता. आता हा जो क्वेश्चन आहे मार्च 2019 ला विचारला गेला होता आणि या क्वेश्चन मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायला सांगितलेलं आहे. आता हा प्रश्न जो आहे तो एकतर 1 मार्काला येऊ शकतो किंवा कधी कधी 2 मार्काला सुद्धा येऊ शकतो. आता याला कसं सोडवणार मी, ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर -3 अँड -7. मग एक रूट आहे त्याला आपण -3 म्हणायचं. बीटा जो एक जो रूट -3 त्याला आपण अल्फा म्हणू आणि बीटा इज इक्वल टू -7 म्हणू. बघा अल्फा इज इक्वल टू -3, बीटा इज इक्वल टू -7 झालं. मग आता मला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल तर माझा फॉर्म्युला काय असतो, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. भाऊ मला पहिला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढावी लागेल. मग अल्फा प्लस बीटा अल्फा -3 आणि प्लस बीटाची व्हॅल्यू -7. आता -3 प्लस मायनस -7. आता मायनस मायनस काय झालं प्लस. दोन संख्यांना कशी समान न चिन्ह असेल तर बेरीज होणार म्हणून 3 + 7 झाले 10 - 10 झालं. अल्फा इंटू बीटा किती बाबा, अल्फाची व्हॅल्यू आहे -3, बीटाची व्हॅल्यू आहे -7. 7 3 जा 21 मायनस मायनसचं साइन गेलो. आता या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्या. एक्स स्क्वेअर आपल्या जाग्यावर, मायनसचं साइन आपल्या जाग्यावर, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय -10 आहे. इथं लिहून टाका -10 आणि हा एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय बाबा 21 आहे. मग इथं लिहून टाका 21 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर आपल्या जाग्यावर मायनस मायनस प्लस 10x आणि प्लस 21 इज इक्वल टू 0 आपल्या जाग्यावर जसंच्या तसे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा मित्रांनो. अशा प्रकारे आकडे बदलतील इथे पण प्रश्न तोच राहणार आहे. लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाची तयारी आपली अशी असली पाहिजे
की त्या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला ना तरी मला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवता आले पाहिजे. आकडे कसेही येऊ दे, कितीही प्रमाणात बदलले तरी मी त्या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रश्नाची तयारी करायची. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर पुढचा आपण बघूयात. या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c देन राईट द व्हॅल्यू ऑफ abc. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्मॅट मध्ये आणायचं आहे. आता लक्षात घ्या, ऑलरेडी हे जे क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन आहे 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0, हा ऑलरेडी त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. ऑलरेडी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये आहे. जर तो असा असता 2x स्क्वेअर मायनस 5x इज इक्वल टू मायनस 7, तर मायनस 7 ला इकडे घेतला असता, प्लस 7 झाला असता. पण आता ऑलरेडी हा त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे. ओके, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्येच आहे. आणि आता मी या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर मला abc च्या व्हॅल्यू काढायच्या. मग त्या व्हॅल्यू काढण्यासाठी लिहायचं कम्पेअर गिव्हन इक्वेशन विथ, कम्पेअर गिव्हन इक्वेशन विथ, याला कम्पेअर करायचं कशासोबत, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करायचं. आणि यासोबत कम्पेअर केल्यावर मला abc च्या व्हॅल्यू मिळतील. जसं a इज इक्वल टू काय मिळेल, x स्क्वेअरच्या बाजूला आहे 2, b इज इक्वल टू काय मिळेल, x च्या बाजूला आहे निगेटिव्ह 5, नुसतं 5 नका लिहू मित्रांनो, निगेटिव्ह 5 लिहा. आणि c ची व्हॅल्यू एकटा कोण आहे, 7. तर अशा प्रकारे या 3 व्हॅल्यू आपल्याला काढायला विचारले जातात. मित्रांनो लक्षात घ्या, एबीसी च्या व्हॅल्यू काढा, हा प्रश्न विचारला जातो. तुमच्या इक्वेशनला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये आणा, हा प्रश्न पण विचारला जातो. आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एखादं की नाही ते लिहा, अशा प्रकारचा प्रश्न. तर हे खूप इम्पॉर्टंट आणि सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, आपण जे बघतो आणि हेच प्रश्न बऱ्याचदा रिपीट होतात. आता हा बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय दिलंय, 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. माझ्याकडे एक इक्वेशन आहे 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. चेक वेदर 2 इज, आर च्या ऐवजी तर इज पाहिजे, 2 इज सोल्युशन ऑफ द इक्वेशन. आता 2 जे आहे हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही ते चेक करायचं. मला आता 2 इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही ते चेक करायचं. मग त्यासाठी काय करायचं, हे जे माझं इक्वेशन आहे 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0, या इक्वेशन मध्ये दोन साइड आहे, एक लेफ्ट हँड साइड आणि एक राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड मध्ये 2m स्क्वेअर मायनस 5m आहे, राईट हँड साइड मध्ये 0 आहे. आता मला काय करायचं, ही जी 2 जी व्हॅल्यू आहे माझ्याकडे m इज इक्वल टू 2, आता m इज इक्वल टू आपण समजा 2 जर घेतलं तर ह्या 2 ला काय करायचं, ही जी लेफ्ट हँड साइड आहे या लेफ्ट हँड साइड मध्ये टाकायचं. 2 ची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइड मध्ये टाकल्यानंतर जर माझं आन्सर राईट हँड साइडला जी 0 व्हॅल्यू आहे ते आलं तर समजायचं रूट आहे, नाहीतर नाही. प्रत्यक्षात आपण बघूया, लेफ्ट हँड साइड बघा, LHS आपल्याकडे 2m स्क्वेअर मायनस 5m. आता 2 इंटू m स्क्वेअर, m ची व्हॅल्यू 2 आहे, 2 चा स्क्वेअर, मायनस 5 इंटू m ची व्हॅल्यू 2 आहे, 2 इंटू 2 चा स्क्वेअर 4, मायनस 5 2 जा 10, 2 4 जा 8 मायनस 10, आन्सर किती आलं, निगेटिव्ह 2 इज नॉट इक्वल टू RHS. निगेटिव्ह 2 ला निगेटिव्ह 2 आलेले आन्सर आणि RHS काय 0 आहे. तर LHS आणि RHS इक्वल आहे का, नाहीये, इक्वल नाहीये. मग तेव्हा तुम्ही लिहू शकता देअरफॉर m is equal to 2 is not solution of 2m square minus 5m is equal to 0. 2m square minus 5m is equal to 0 चं ते सोल्युशन नाहीये. पण जर का इथं मी m is equal to 2 किंवा दुसरी एखादी व्हॅल्यू टाकल्यानंतर जर का आन्सर 0 आला असतं जे RHS ला आहे, जे राईट हँड साइडला आहे, तर मी म्हटलं असतं बाबा सोल्युशन आहे. आता सध्या सोल्युशन नाही, कारण ज्यावेळेस मी 2 व्हॅल्यू घेतो त्यावेळेस माझ्याकडे लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह 2 मिळते, जी राईट हँड साइड इतकी नाहीये. पण इथं लक्षात घ्या, इथं हे इक्वेशन बदलू शकतं या परीक्षेला. याच्याऐवजी दुसरं कुठलं येईल, x स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 येईल. आणि इथं 2 च्या ऐवजी तुम्हाला दिलं जाईल बाबा 7 8 9 -1 -2 अशी व्हॅल्यू दिली जाईल. पण एक्झाम्पल असंच असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आता इथे बघा, इथं सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. एक लक्षात घ्या, फॅक्टरायझेशन मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. आता ही बाकी एवढी 3 एक्झाम्पल इथे दिसतात तुम्हाला, तर ह्या 3 एक्झाम्पलच्या ऐवजी आपण इथे एकच एक्झाम्पल ठेवू, म्हणजे जर आपल्याला समजून घ्यायला जरा थोडंसं सोपं पडेल. तिघांच्या ऐवजी आपण काय करू, एकच एक्झाम्पल घेऊ. चला हे एक्झाम्पल घेऊया जे 2 नंबरचं आपल्याला या ठिकाणी दिसते बघा. लक्षात घ्या, समजा आता या तिघांपैकी एक समजा आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते फॅक्टरायझेशन मेथडने कसं सोडवायचं
हे तुम्हाला सांगतो. एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मी सांगणार. त्याच्यामुळे आता इथून पुढे जे सांगतोय ते नीट ऐका. एकदम सिंपल मेथड आहे बघा. काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट या क्वाड्रॅटिक इक्वेशनला मी बाबा लिहून घेतो. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आता याच्यात काय करायचं माहितीये का मित्रांनो, जो शेवटी जो 54 आहे त्याला एका बाजूला घ्यायचं. त्याला म्हणायचं बाबा तू ये बाजूला. ओय राजू आजा बाजू. ओके, घेतला 54 ला बाजूला. आता इथे एक्स स्क्वेअरच्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग तो 1 म्हणजे 54 इंटू 1 54. जर इथं 2 असता तर 54 टू चा 108 ला एका बाजूला घेतला असता. आता इथं नुसताच एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 54 इंटू 1 54 ला एका बाजूला घेतलं. झालं, घ्यायचं मस्त एका बाजूला. घेतल्यानंतर याचे फॅक्टर्स काढायचे बघा. जेवढे काढता येईल तेवढे बिंदास आरामात काढा, काय घाई करू नका. बघा 54 1 जा 54, 27 2 जा 54, 18 6 जा बघा 18 3 जा 54, 18 3 जा 54, त्याच्यानंतर 9 6 जा 54. तर असे 54 चे बरेच आपल्याला फॅक्टर्स मिळतील. ठीक आहे, हे सगळे 54 चे फॅक्टर्स काढले. आता यानंतरची पुढची स्टेप काय? पहिली स्टेप काय केली बाबा, 54 ला एका बाजूला घेऊन गेला. दुसरी स्टेप काय केली, 54 चे फॅक्टर्स पाडले. तिसऱ्या स्टेप मध्ये हे जे 4 पेअर्स दिसतात त्याच्यातून एक पेअर आपल्याला घ्यायचा आहे. आता तो कुठला घ्यायचा, तर 54 च्या अगोदर प्लसचं साइन आहे. मग या सगळ्यांपैकी असा एक फॅक्टर शोधा, असा एक पेअर शोधा की ज्याची प्लस म्हणजे ऍडिशन 15 येते. कोणाची ऍडिशन 15 येते बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर 9 आणि 6 यांची ऍडिशन 15 येते. मग इथं 9x आणि 6x घेऊ. आता एक गंमत बघा, जर इक्वेशन असं असतं एक्स स्क्वेअर मायनस 15x आणि मायनस 54 इज इक्वल टू 0, इथं जर मायनसचं साइन असतं चुकून, आता तर इथं प्लस आहे पण प्लसच्या ऐवजी इथं मायनसचं साइन असतं, तर सबस्ट्रॅक्शन 15 कोणाची येते, तर 18 आणि 3. इथं तुम्ही 18 आणि 3 घेतला असता. अख्खं इक्वेशन सेम आहे भावांनो, आकडे जसेच्या तसे. त्याला एक साइन बदललाय, एक फक्त साइन बदललाय, तुमचा पेअरच बदलून जाईल. इथं प्लस आहे इथं, म्हणून ऍडिशन 15 मला पाहिजे म्हणून 9 आणि 6 घेतला. जर इथं मायनस असतं ना तर सबस्ट्रॅक्शन 50 लागली असती, मग मी 18 आणि 3 घेतलं असतं, कारण 18 मधून 3 गेल्यावरती 15 येतात. पण सध्या हा विषय नाहीये. चला बाबा, पेअर तर मिळाला, 9x 6x मिळाला. आता याला साइन द्यायच्यात ना मित्रांनो. 9 आणि 6 ला मी कुठले साइन देऊ, इथं प्लसचं साइन आहे, दोघांचे ऍडिशन होणार आहे. मित्रांनो, 2 नंबरचे ऍडिशन केव्हा होते, कशा प्रकारचे साइन असतात ऍडिशन होते तेव्हा, इक्वल साइन असतात. एकतर 2 नंबरला मायनस मायनस साइन असलं तर ऍडिशन होते, किंवा 2 नंबरला प्लस प्लस साइन असल्यावर ऍडिशन होते, बरोबर ना. कारण -9 -6 -15 येतील, किंवा 9 +9 +6 +15 येतील, बरोबर. एकतर दोघांना प्लस साइन द्यावे लागेल मला किंवा मायनस. पण मग प्लस द्यायची का मायनस द्यायची दोघांना, हे कशावरून ठरतं, तर 15x च्या अगोदर मायनसचा साइन आहे. इथं मायनसचा साइन आहे म्हणून मी दोघांना मायनस मायनस साइन देणार. जर इथं प्लस असता एक्स स्क्वेअर प्लस 15x, तर मी दोघांना प्लस प्लसचा साइन दिला असता. मग आता बघा काय होईल, एक्स स्क्वेअर -15 च्या जागेवरती लिहा -9x -6x हा +54 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता हे दोघं यांच्यातून कॉमन काढा, बघा काय निघतंय. या दोघांमधून एक्स कॉमन निघल भाऊ, मग काढ. एक्स स्क्वेअरचा एक्स राहिला, एक्स स्क्वेअरचा एक्स बाहेर, आतमध्ये राहिला फक्त एक्स, मायनस 9x मधून एक्स बाहेर फक्त राहिला 9 मायनस. मित्रांनो, जसं इथं मला एक्स कॉमन दिसत होता तसं इथे मला काय एक्स कॉमन दिसत नाहीये. मग एक विचार करायचा, इथे आकडे कुठले आहेत, 6 आणि 54. हे दोघं जण कुठल्या टेबलमध्ये येऊ शकतात, 6 आणि 54 हे दोघे पण 6 च्या टेबलमध्ये येतात, म्हणून इथं 6 कॉमन काढू शकतो तुम्ही. आणि इथं -6 बाहेर आला, फक्त एक्स राहिला. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, आतला हा प्लस आहे त्याचा मायनस झाला. 6 9 जा 54 म्हणून 9 इज इक्वल टू 0. 54 म्हणजे काय असतात, 6 इंटू 9 54, त्याच्यातले 6 बाहेर आले, फक्त 9 राहिलं. आता या ब्रॅकेटमध्ये आणि या ब्रॅकेटमध्ये x -9 आहे, सेमच पाहिजे मित्रांनो. जर ते सेम नसेल तर समजायचं आपलं आन्सर चुकलंय, आपण कुठेतरी गडबड केलेली आहे. मग हे x -9 कॉमन काढू, 2 वेळा आहेत त्यांना एकदाच लिहू. एकदा लिहिलं, मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x -6 येतील, x -6 लिहिलं इज इक्वल टू 0. आता बघा x -9 इज इक्वल टू 0 येतील, और x -6 इज इक्वल टू 0 येतील. x इज इक्वल टू -9 पलीकडे गेले +9, और x इज इक्वल टू -6 पलीकडे गेले +6. अशा प्रकारे x इज इक्वल टू 9 आणि x इज इक्वल टू 6 आपल्याला मिळणार आहे. ओके, तर बघा ही एक पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण म्हणजे अशा प्रकारे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याची एक पद्धत आहे, फॅक्टरायझेशन मेथड.
तर फॅक्टरायझेशन मेथडवरती क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला 100% मित्रांनो दरवर्षी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ही जी मेथड आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. मी बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचे काही क्वेश्चन बघू. बघा, फाइंड के. मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला फाइंड के हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो आणि हा जो आपण पाहणार आहोत या प्रकारचा प्रश्न गेल्या दोन परीक्षांमध्ये ना एमसीपीक्यू मध्ये बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. बघा काय आहे की फाइंड के इफ एक्स इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. भाऊ जुलै 2019 ला प्रश्न आलाय. आपल्याला म्हटलंय की बाबा x इज इक्वल टू 3 जी आहे ना ती या इक्वेशनचं एक रूट आहे, या इक्वेशनचं एक सोल्युशन आहे. मग काय करायचं भाऊ, हे इक्वेशन जसंच्या तसं लिहू एक्स स्क्वेअर kx स्क्वेअर मायनस 10x आणि प्लस 3. आता इथं x इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन ओके, जे इक्वेशन दिले त्याचं एक रूट आहे. मग मित्रांनो आता फक्त एकच काम करायचं तुम्हाला, एकच. जिथं जिथं एक्स तुम्हाला या इक्वेशन मध्ये दिसतोय त्याला काढायचा बाहेर. त्याला बाहेर काढायचा आणि त्याच्या जागेवरती कोणाला फिट करायचा, 3 ला फिट करायचा, कारण 3 रूट आहे. मग के इंटू एक्स स्क्वेअरच्या जागेवर लिहायचं 3 चा स्क्वेअर मायनस 10 इंटू एक्सच्या जागेवर लिहायचं 3 प्लस 3 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता पार्ट आहे कॅल्क्युलेशनचा. आता बघा के इंटू 3 चा स्क्वेअर 9 मायनस 10 3 जा 30 आणि प्लस 3 इज इक्वल टू 0. 9 इंटू के 9k मायनस प्लस मायनस 30 मधून 3 गेला 27 राहिले, मोठ्या नंबरचा साइन इज इक्वल टू 0. आता एक काम करा, मायनस 27 ला म्हणायचं भावा तुझं इथं काय काम, 9k ला इथंच ठेवा. मायनस 27 ला म्हणायचं तू जा लांब पलीकडे गेला, प्लस 27 झाला. के आपल्या जागेवर 27 आपल्या जागेवर 9 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय के इज इक्वल टू 9 3 जा 27, के ची व्हॅल्यू आली 3. तर अशा प्रकारे ही के ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता आणि बऱ्याचदा या प्रकारचा प्रश्न ऍक्टिव्हिटी बेस मध्ये पण येऊन गेलाय, 1 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये पण येऊन गेलाय, 2 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये येऊन गेलाय, मल्टिपल चॉईस मध्ये सुद्धा येऊन गेलाय. त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घ्या कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो यामध्ये ना एक्स इज इक्वल टू 3 च्या ऐवजी 1 2 3 4 5 6 काही व्हॅल्यू असू शकते. त्याचबरोबर इथं के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 च्या ऐवजी इक्वेशन बदलू शकतं. कुठलंही इक्वेशन असेल मित्रांनो, पद्धत हीच राहिली पाहिजे. किंवा एक्स इज इक्वल टू 3 च्या ऐवजी वाय इज इक्वल टू 3 येईल आणि इथं दिलं जाईल के वाय स्क्वेअर मायनस 10y प्लस 3 आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न कसाही फिरून विचारला गेला तरी आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे, उत्तर काढता आलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न बघू. या ठिकाणी आता हा पण सेमच प्रश्न मित्रांनो, तो प्रश्न हा प्रश्न एकदम सेम आहे, काहीच फरक नाही, पण घेऊयात आपण. बघा, वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन इज 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस के इज इक्वल टू 0 इज निगेटिव्ह 7/5. आता आपल्याकडे जो हा हे इक्वेशन आहे 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस के इज इक्वल टू 0, याचं एक रूट जे आहे ते निगेटिव्ह 7/3 आहे, सॉरी निगेटिव्ह 7/5 आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. मग के ची व्हॅल्यू काढण्यासाठी खालील ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आता आपण डायरेक्ट सोडून बघूयात. मला के ची व्हॅल्यू काढायची आहे. आता रूट किती, निगेटिव्ह 7/5. मगाशी 3 होतं, आता निगेटिव्ह 7/5 आहे. मगाशी एक्स होतं, आता इथं एम आहे. एम इज इक्वल टू आपल्याला काय म्हटलंय की बाबा एम इज इक्वल टू निगेटिव्ह 7/5 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. मग आता काय करायचं, 5 इंटू एम स्क्वेअर. भाऊ एम ला काढायचंय, त्याच्या जागेवर निगेटिव्ह 7/5 ला आता फिट करायचंय. निगेटिव्ह 7/5 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू एम च्या जागेवर निगेटिव्ह 7/5 लिहिलं प्लस के इज इक्वल टू 0. 2 इंटू निगेटिव्ह 7 चा स्क्वेअर 49 प्लस 49, 5 चा स्क्वेअर 25 आणि 7 2 जा 14 झालं. हा मायनस आहे म्हणून मायनस 14 आपण आपले हे 5 जसेच्या तसे प्लस के इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी काय होईल बघा, 2 इंटू आता हा इथं मी चुकून 2 2 लिहत गेलो, ऍक्च्युअली इथं 5 आहे आणि इथे सुद्धा 5 आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की इथे या 5 ने या 5 ला डिवाइड करू शकतो. 5 1 जा 5, 5 5 जा 25. मग इथे आपल्याकडे आलं 49/5 मायनस 14/5
प्लस के इज इक्वल टू 0. आता 5 दोन वेळा आहे, त्यांना एकदाच लिहायचं, एकदाच लिहिलं 5 आणि वरती 49 मायनस 14 केलं. इथं लिहायचं 49 मायनस 14 प्लस के इज इक्वल टू 0. 49 मधून 14 गेलं 35 आलं. इथं लिहायचं 35 अपॉन 5 प्लस के इज इक्वल टू 0. 5 7 जा 35 प्लस के इज इक्वल टू 0. के इज इक्वल टू 7 प्लस आहे, त्याला म्हणायचं भावा तू जरा पलीकडे जा, पलीकडे गेले -7 झाले. सो के इज इक्वल टू -7. के ची व्हॅल्यू आली -7. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा क्वेश्चन सोडवू शकतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे. के ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे -7. ठीक आहे. तर याचा पण स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, मी बाजूला झालेलो आहे. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. पुढचे काही क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. 2 × 7. ओके चला बरोबर आहे. ओके चला बघा पुढचा क्वेश्चन. आता हा नोव्हेंबर 2020 ला आला होता. पुढचा एक क्वेश्चन बघू आपण. हा बघा, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मित्रांनो हा नेचर ऑफ रूट जरा नीट समजून घ्या. बघा म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू वरती नेचर ऑफ रूट असतो. आता डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती जर का तुमची 0 पेक्षा मोठी असेल, डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असू शकते किंवा कधी कधी डेल्टाची व्हॅल्यू 0 असू शकते किंवा डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असू शकते. म्हणजे डेल्टा म्हणजे काय, b² - 4ac ची व्हॅल्यू. b² - 4ac म्हणजे या इक्वेशनचा वापर करून b² - 4ac ची व्हॅल्यू जी तुम्ही काढाल तर ती व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी येऊ शकते. म्हणजे 0 पेक्षा मोठी म्हणजे 1 2 3 4 8 9 100 125 56. 0 पेक्षा मोठी म्हणजे पॉझिटिव्ह नंबर काही असू शकते. त्यावेळेस रूट जे आहेत ना ते रूट जे आहे ते रिअल अँड अनइक्वल. रूट्स कसे असणार, रिअल अँड अनइक्वल जर 0 पेक्षा मोठी असेल तर. आणि डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू कधी कधी 0 पण असू शकते. 0 असेल तर रिअल अँड इक्वल, रूट्स रिअल अँड इक्वल असतात. आणि डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान पण असेल, -1 -2 -3 -4 -8 -9 -56 -125 आणि -100. म्हणजे निगेटिव्ह मध्ये सुद्धा येऊ शकते. आणि डेल्टाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह मध्ये आली तर समजायचं नॉट रिअल. नेचर ऑफ रूट्स नॉट रिअल. तर आपण आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायला घेऊयात. बघा 2x² - 5x + 7 इज इक्वल टू 0. आता मला डेल्टा काढायचा म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू. मग याच्यामध्ये पहिल्या एबीसी च्या व्हॅल्यू काढा. a इज इक्वल टू x² च्या बाजूला आहे 2, b इज इक्वल टू x च्या बाजूला आहे -5 आणि c एकटाचे जो आपल्याकडे आहे 7. बघा एबीसी च्या व्हॅल्यू काढल्या. आता डेल्टाची व्हॅल्यू काढा. डेल्टा इज इक्वल टू बाबा b² - 4ac. आता b² - 4ac, b² ची व्हॅल्यू -5 आहे, मग -5 चा स्क्वेअर -4 × ac. 4 × a किती 2 आहे आणि c किती बाबा 7 आहे. 5 चा स्क्वेअर 25, -5 चा स्क्वेअर +25 या ठिकाणी आपल्याकडे येईल. आता हा 2 4 जा 8 आणि 8 7 जा 56. आता बघा 25 - 56, 25 मधून 56 जात नाही. 56 मधून 25 गेले, 6 - 5 1, त्याच्यानंतर 5 - 2 3, -31 आला. मोठ्या नंबरचा साइन -31. सो डेल्टा इज इक्वल टू -31 भाऊ. आता मला सांगा -31 ही जी व्हॅल्यू आहे ती 0 पेक्षा मोठी आहे का छोटी आहे. बघा तुम्ही जर -31 ही व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी आहे, 0 पेक्षा छोटी आहे म्हणजे तुमचा जो डेल्टा आहे ही स्मॉलर दॅन 0. डेल्टा 0 पेक्षा लहान आहे. -31 ही व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आहे म्हणजे डेल्टा 0 पेक्षा लहान आहे. डेल्टा 0 पेक्षा लहान असेल तर नॉट रिअल. बरोबर. मग इथे लिहायचं रूट्स ऑफ इक्वेशन गिवन इक्वेशन आर नॉट रिअल. ओके नॉट रिअल आलं. एकदम सोपा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह 32 असतं ना रिअल अँड अनइक्वल म्हटलं असतं आणि 0 आले असती तर रिअल अँड इक्वल म्हटलं असतं. एवढं लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा इथं प्रश्न काय विचारला होता, नेचर ऑफ रूट. कधी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे मग तुम्ही काय केलं असतं, डिस्क्रिमिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. अशा टायमाला फक्त या डेल्टाची व्हॅल्यू काढली असते. किंवा कधी कधी असं म्हटलं जाईल, फाइंड द व्हॅल्यू b² - 4ac ची व्हॅल्यू काढा, तरी मग इथपर्यंतच आन्सर आला असतं. किंवा फक्त कधी कधी डेल्टाची व्हॅल्यूच काढायला सांगितलं जाऊ शकते, नेचर ऑफ रूट नाही लिहायला सांगितलं जाईल. जसा प्रश्न विचारला जाईल तसं उत्तर लिहायचं. पुढे जाऊयात. बघा आता पुढचा जो प्रश्न आहे फॉर्म्युला मेथड. मित्रांनो फॉर्म्युला मेथड ही अशी मेथड आहे की ज्या मेथडवरती दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि तो सुद्धा 3 मार्काला.
त्यामुळे फॉर्म्युला मेथड नीट समजून घेणं गरजेचं आहे. फॉर्म्युला मेथडमध्ये 3 मार्क आपल्याला मिळालेच पाहिजे. तर त्या अनुषंगाने आता साधी सोपी, कारण फॉर्म्युला मेथडमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याचदा कन्फ्युजन होते तुमची गणित सोडवत असताना. तर सिंपल स्टेप बाय स्टेप सिंपल पद्धतीने कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल आणि ह्या चुका कशा टाळता येईल ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा हा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला आहे. आता माझ्याकडे हे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये मला काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट एबीसीच्या व्हॅल्यू, कारण या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या एबीसीच्याच व्हॅल्यू आहे. म्हणजे मला या इक्वेशन वरून पहिल्या एबीसीच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. आणि एबीसीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी इथं फक्त लिहायचं कम्पेअर गिव्हन इक्वेशन, कम्पेअर गिव्हन इक्वेशन विथ, याला पहिलं कम्पेअर करायचं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आणि मग एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, बी इज इक्वल टू एक्सच्या बाजूला 6 आहे आणि सी इज इक्वल टू बिचारा एकटा 5 आहे. आता इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत. 2 मार्ग आहेत. मग ते कुठले मार्ग? पहिली गोष्ट तुम्ही करू शकता की या 3च्या 3 व्हॅल्यू एबीसीच्या डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये लिहून कॅल्क्युलेशन करू शकताय. पण असं करू नका. कॅल्क्युलेशन करताना अडचणी निर्माण होतील. माझं मत काय, सगळ्यात अगोदर ही जी रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे ना ती पहिली काढा, रूट मधली व्हॅल्यू काढा. म्हणजे पहिली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण वेगळी काढू आणि नंतर ती या फॉर्म्युल्यामध्ये टाकू, म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडंसं सोपं पडेल. हे लक्षात घ्या मित्रांनो. आता बी स्क्वेअर मायनस 4ac, बी काय 6 आहे, 6 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एसी, ए ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू 5 आहे. 6 चा स्क्वेअर आला 36 मायनस 4 1 जा 4, 4 5 जा 20, 36 मायनस 20 आलं 16. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू, 4ac ची व्हॅल्यू आली 16. आता या फॉर्म्युलाचा वापर करा. याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू मायनसचं साइन पहिलं लिहा आणि मग बी लिहा. बी किती बाबा 6 आहे, बी ची व्हॅल्यू 6 आहे. प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आहे जी इथं काढले 16 ती आहे. मग इथं लिहा 16 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू माझ्याकडे किती 1 आहे, तर इथं आपण या ठिकाणी 1 लिहिलं. आता काय होईल एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस रूट मध्ये 16, रूट मध्ये 16 म्हणजे 4, 16चं स्क्वेअर रूट आलं 4 आणि 2 1 जा 2. आता इथून पुढे जाताना मला 2 आन्सर मिळतात. बघा एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस 4 आहे ना, मग एक्स इज इक्वल टू एका ठिकाणी मायनस 6 मायनस 4 अपॉन 2 येतील आणि दुसऱ्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 येतील. ठीक आहे. मग इथं काय होईल मायनस मायनस प्लस 6 प्लस 4 10 मायनस 10 लिहा अपॉन 2, 2 5 जा 10 मायनसचं साइन दिलं. ओके. आणि इथे एक्स इज इक्वल टू मायनस प्लस मायनस झालं, 6 मधून 4 गेले 2 राहिले, मोठ्या नंबरचं साइन दिलं अपॉन 2, 2 1 जा 2 मायनस 1. तर अशा प्रकारे -5 आणि -1 मला आन्सर मिळेल आणि या पद्धतीने आपण सोडवू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो फॉर्म्युला मेथडने. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, फॉर्म्युला मेथड खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या लक्षात आली असेल तर ही मेथड जरा व्यवस्थित करा. कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आला तरी तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. आणि याच्यामध्ये आणखी एक लक्षात घ्या, तुमचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर पहिलं त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करणं खूप गरजेचं आहे. जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये न करता जर तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर आपलं उत्तर चुकू शकतं. ओके, चला पुढचा प्रश्न. हा मित्रांनो, या अल्फा बीटा वाल्या गणितांनी पण आपल्याला खूप त्रास दिलेला असतो. आता इथं कसं आहे, अल्फा बीटा आर रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7. बघा वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. देन फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फॉर्म्युला काय, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय, अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा. ही 2 फॉर्म्युले आहेत. तर या 2 फॉर्म्युल्याचा वापर मला काय करायचंय, हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना करायचंय. हे फॉर्म्युले माहिती पाहिजे. आता या फॉर्म्युल्यामध्ये बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा प्लस, त्याच्यात लक्षात घ्या मला जर काय हा फॉर्म्युला वापरायचा तर याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा. याचा अर्थ मला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू मला माहिती पाहिजे. मग त्या कशा काढायच्या, तर त्याची एक फॉर्म्युला आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायचा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला असतो सी अपॉन ए. बरं, मायनस बी अपॉन ए आणि सी अपॉन ए, हे 2 फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे. हे जर 2 फॉर्म्युले जर नसेल माहिती तर गडबड होऊ शकते. ठीक आहे. तर आता बघा आपण एक काम करू,
पहिली गोष्ट, मला जर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची मायनस बी अपॉन ए, मग बी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, ए ची आणि सी ची. तर यामध्ये बघा ए ची व्हॅल्यू काय, वाय स्क्वेअरच्या बाजूला 1 आहे, बी ची व्हॅल्यू काय, वायच्या बाजूला -2 आहे आणि सी ची व्हॅल्यू काय, -7 आहे. या एबीसीच्या व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय. आता पहिले अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढू, जी असते मायनस बी अपॉन ए. मायनस बी ची व्हॅल्यू -2 आहे, -2 अपॉन ए ची व्हॅल्यू 1 आहे. मायनस मायनस प्लस 2 अपॉन 1 झाला 2, म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू जी आहे ती सी अपॉन ए असते. सी ची व्हॅल्यू -7 आहे, ए ची व्हॅल्यू 1 आहे, -7 अपॉन 1 -7. अशा प्रकारे या व्हॅल्यू आपण काढल्या. आता आपला फॉर्म्युला वापरूयात मित्रांनो. तर हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. यावर्षी जर आला तर 3 मार्काला आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा नीट बघायचंय. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपण पहिला फॉर्म्युला वापरू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा बीटा -2 अल्फा बीटा. ओके, बघा अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 2 आहे, मग इथे लिहायचं 2 चा स्क्वेअर -2 इंटू अल्फा प्लस बीटा -7 आहे, इथे लिहायचं -7. 2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 7 टू जा 14, 4 प्लस 14 झालं 18, म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आली 18. आता दुसरा पॉइंट आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. भावा फॉर्म्युला नीटली, फॉर्म्युला लिहायचा आहे अल्फा प्लस बीटा क्यूब -3 अल्फा बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. बघा अल्फा प्लस बीटाचा क्यूब, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय, कुठे गेला बाबा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आहे, मग इथे लिहायचा 2 चा क्यूब -3 अल्फा बीटा. 3 अल्फा बीटा काय बाबा -7 आहे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -7 आणि इंटू परत अल्फा प्लस बीटा आहे, अल्फा प्लस बीटा आपल्याकडे 2 आहे, ज्या त्या व्हॅल्यू तिथे तिथे ठेवून द्यायच्या. आता 2 चा क्यूब झाला 8 मायनस मायनस प्लस 7 3 जा 21 आणि इंटू पलीकडचा 2, 8 प्लस 21 2 चा झाले 42 आणि 42 प्लस 8 आपल्याकडे आलं 50. अशा प्रकारे हा अल्फा प्लस बीटा वाला आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर 3 मार्काला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. चला पुढे जाऊयात. प्रत्येक प्रकारचं आपल्याला गणित बघायचं, म्हणजे कुठल्याच प्रकारचं गणित आपलं सुटलं नाही पाहिजे. 1 2 3 4 मार्काचे प्रश्न आपण सगळे बघण्याचा प्रयत्न करूयात. पुढचा एक प्रश्न मित्रांनो बघा, हा प्रश्न जरा नीट समजून घ्या की इथं तुम्हाला काय करायचंय बघा. याच्यातला आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, एक तुम्ही सॉल्व्ह करा. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे यांचे रूल जे आहेत ते रिअल आणि इक्वल आहे, रिअल अँड इक्वल आहे. फाइंड केम. मित्रांनो रूट रिअल आणि इक्वल केव्हा असतात, ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे यांच्या सगळ्यांच्या डेल्टाची व्हॅल्यू 0 आहे. मग ही डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 हा आधार घेऊन मला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं, a इज इक्वल टू वाय स्क्वेअरच्या बाजूला आहे 3, b इज इक्वल टू वायच्या बाजूला आहे k आणि c इज इक्वल टू आपल्याकडे आहे 12. तर पहिली डेल्टाची व्हॅल्यू काढून घेऊ, जी असते बी स्क्वेअर मायनस 4ac. बघा इथं के ची व्हॅल्यू काढताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. पहिली डेल्टाची व्हॅल्यू व्यवस्थित काढायची आणि रूट्स रिअल आणि इक्वल असल्यामुळे डेल्टाची व्हॅल्यू 0 दाखवायची आणि त्या आधारावर के ची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागते. आता काय करा, बी स्क्वेअर किती बाबा, बी के, मग के चा स्क्वेअर -4 इंटू एसी, ए ची व्हॅल्यू आहे 3 आणि इंटू सी ची व्हॅल्यू आहे 12. ओके, आता के स्क्वेअर आपल्या जागेवर -4 3 जा 12 आणि इंटू बाबा हा 12, म्हणजे आपल्याकडे आला के स्क्वेअर -24 12 इंटू 12 144. म्हणजे डेल्टाची जी व्हॅल्यू आहे ती आली के स्क्वेअर -144. आता बघा रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. बरं का, रिअल अँड इक्वल, रिअल आणि इक्वल आहे, देअरफॉर आपल्याकडे असणारा डेल्टा 0 आहे, डेल्टा 0 आहे. रूट्स रिअल आणि इक्वल आहे याचा अर्थ डेल्टा 0 आहे. आता डेल्टाची व्हॅल्यू काय, के स्क्वेअर -144, माहिती लिहायचं के स्क्वेअर -144 इज इक्वल टू 0. के स्क्वेअर आपल्या जागेवर हा -144 आहे, पलीकडे गेला +144. मग के इज इक्वल टू काय झालं, स्क्वेअर रूट काढू दोघांचं, के स्क्वेअरचं के आणि 144चं +-12 तुम्ही लिहू शकता. ओके, 144चं स्क्वेअर रूट आलं 12 आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला के ची व्हॅल्यू काढता येईल. एकदम सोपा प्रश्न आहे. तर पुढे हा जो प्रश्न आहे, पहिले याने या के एक्स याने
एक्स मायनस 2 ला मल्टिप्लाय करा, मग एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल आणि ते तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. पण अशी के ची व्हॅल्यू आपल्याला काढायला प्रश्न येऊ शकतो. हा जर आला तर हा पण 3 मार्काचा प्रश्न आहे. आता इथे बघा, हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. इथं काय दिलंय, द सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे याचा अर्थ काय, सम जी आहे अल्फा प्लस बीटा, डबल देअर प्रोडक्ट, त्यांच्या प्रोडक्टच्या डबल आहे. अल्फा प्लस बीटा जी आहे ती 2 इंटू अल्फा इंटू बीटाच्या डबल आहे. देन फाइंड के, के काढायचं. आता इक्वेशन माझ्याकडे काय बाबा, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये पहिल्या एबीसीच्या व्हॅल्यू काढा. ए इज इक्वल टू काय असणार बाबा, एक्स स्क्वेअरच्या बाजूला 1 आहे. बी इज इक्वल टू काय, मायनस 4k घ्या. आणि सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे आली के प्लस 3. बरोबर, ह्या 3 व्हॅल्यू काढल्या तुम्ही, एबीसीच्या व्हॅल्यू लिहिल्या. आता बाय गिव्हन कंडिशन, नीट लक्षात घ्या, बाय गिव्हन कंडिशन, बाय गिव्हन कंडिशन, कंडिशन काय दिले बाबा, बघा, सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जी सम आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा आहे, ती काय आहे, डबल द प्रोडक्ट, प्रोडक्टच्या डबल आहे, म्हणजे 2 इंटू अल्फा इंटू बीटा. बरोबर. आता अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय असतो, मायनस बी अपॉन ए. आणि 2 इंटू अल्फा, बघा अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला मायनस बी अपॉन ए मगाशी बघितलं, इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय असतो, सी अपॉन ए असतो. आता ए कट झाला, म्हणजे मायनस बी इज इक्वल टू 2c, मायनस बी इज इक्वल टू 2c आला. आता मायनस बी ची व्हॅल्यू मायनस 4k, मायनस बी ची व्हॅल्यू आहे मायनस 4k इज इक्वल टू 2 इंटू सी, सी ची व्हॅल्यू काय बाबा, के प्लस 3. मी तर लिहा के प्लस 3. बघा, मायनस मायनस प्लस 4k झाला, 2 इंटू के 2k झाला, आणि प्लस 2 3 जा 6 झाला. 2k प्लस इकडे आला मायनस 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. 4 मायनस 2 2 झाला, 2k इज इक्वल टू 6 झाला. के ची व्हॅल्यू काढायचे, म्हणायचं बाळा तू इथंच थांब, 6 ला म्हणायचं जाऊ नको लांब, 2 ला म्हणायचं तुझं इथं काय काम, तो मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय के इज इक्वल टू 2 3 जा झाले 6, के ची व्हॅल्यू आली 3. तर असा हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. इथं के ची व्हॅल्यू काढायची थोडीशी प्रक्रिया वेगळी होती. बघा, यानंतर पुढचा प्रश्न बघू. बघा, जास्तीत जास्त प्रश्न आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये बघा, ये बाबा लवकर ये, हा आला, यस. तर बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, अ डीलर सेल अ टॉय फॉर 24 रुपीज अँड गेन ॲज मच % ॲज द कॉस्ट ऑफ प्राइस ऑफ द टॉय. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ टॉय. आता आपल्याला त्या टॉयची कॉस्ट प्राइस काढायची. जरा नीट प्रश्न आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट, जी गोष्ट काढायची त्याला म्हणू एक्स. बघा, कॉस्ट प्राइस जी आहे, कॉस्ट प्राइस जी आहे तिला आपण म्हणू बाबा एक्स रुपीज ऑफ टॉय. आता दिलंय काय, अ डीलर सेल्स अ टॉय फॉर 24 रुपीज. आता याची जी सेलिंग प्राइस आहे, आपण काय म्हणू, याची जी सेलिंग प्राइस जी आहे, आपण सेलिंग प्राइस जी आहे, त्या सेलिंग प्राइसला आपण म्हणू बाबा ₹24. ही 24 रुपीज सेलिंग प्राइस आहे. एवढ्या पैशाला त्याने तो विकलेला आहे. हा विकल्यानंतर काय झालंय बाबा, हा विकल्यानंतर काय झालंय, गेन ॲज मच % ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ द टॉय. जेवढी त्या टॉयची कॉस्ट प्राइस होती तेवढ्या पर्सेंटेज याला फायदा झालेला आहे. म्हणजे प्रॉफिट पर्सेंटेजचा जर तुम्ही विचार केला, प्रॉफिट पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं, तर हे प्रॉफिट पर्सेंटेज जे आहे ते आपल्याकडे किती आहे, x% इतकं प्रॉफिट आहे. मग ते प्रॉफिट किती झालं बाबा, मग हे प्रॉफिट अमाऊंट मध्ये किती असणार आहे, x% प्रॉफिट हे किती रुपयावरती असणार आहे, त्याची जी कॉस्ट प्राइस आहे त्याच्यावर x%. कॉस्ट प्राइस आहे एक्स रुपीज, त्याच्यावर x% आहे. x% म्हणजे x अपॉन 100 नी मल्टिप्लाय करा, आन्सर येईल x इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 100. आता हा सगळा या ठिकाणी इथं विषय आहे की प्रॉफिट एक्स स्क्वेअर अपॉन 100, सेलिंग प्राइस 24 रुपीज, कॉस्ट प्राइस एक्स रुपीज आहे आपल्याकडे. आता प्रॉफिट काढायचा एक फॉर्म्युला आपल्याकडे काय असतो, प्रॉफिट काढायचा जो फॉर्म्युला आपण नेहमी वापरतो, तो प्रॉफिट इज इक्वल टू काय असतो, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, आपल्याला हे माहिती आहे, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग आता मला प्रॉफिट दिलेला आहे एक्स स्क्वेअर अपॉन 100, बरोबर, इज इक्वल टू सेलिंग प्राइस आपल्याकडे आहे 24 रुपीज आणि मायनस कॉस्ट प्राइस आहे एक्स रुपीज. आता इथे हे जे इक्वेशन एक तयार होईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन व्यवस्थित तयार करा आणि त्याला सॉल्व्ह करा. जी एक्स ची व्हॅल्यू येईल ते आपला आन्सर. खालचे 100 घालवण्यासाठी सगळीकडे 100 ने मल्टिप्लाय करू. बघा, एक्स स्क्वेअर अपॉन 100 इंटू 100 करा, इज इक्वल टू 24 इंटू 100 करा,
मायनस एक्स इंटू 100 करा. आता काय होईल, 100 गेले, माझ्याकडे आलं एक्स स्क्वेअर आन्सर. त्याच्यानंतर इज इक्वल टू 24 इंटू 100 किती झालं बाबा, 2400 आणि मायनस आपल्याकडं 100x. ठीक आहे. आता या सगळ्यांना एका बाजूला घेऊन, मग सगळ्यांना एका बाजूला आणताना या ठिकाणी आपण काय करणार बाबा, या सगळ्यांना एका बाजूला आणताना एकच मिनिट हा, या सगळ्यांना आपण एका बाजूला आणू. एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर, हा 100x येतं ऍक्च्युली, 100 इंटू एक्स 100x, हा 100x मायनस आहे, इकडे आला प्लस 100x झालं, आणि हा प्लस 2400 आहे, इकडे आला मायनस 2400 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं, याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला मेथड वापरा, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड वापरा, किंवा याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही फॅक्टर मेथड वापरा, कुठलीही चालेल. आपण फॅक्टर मेथडने सॉल्व्ह करू. फॅक्टर मेथड साठी 2400 आपल्या जागेवर ठेवू आणि याचे फॅक्टर्स पाडू. तर याचे फॅक्टर्स काय आहेत बाबा, 1200 इंटू 2 किंवा 600 इंटू 4 किंवा 300 इंटू 8 किंवा 150 इंटू 16, अशा प्रकारे बरेचसे आन्सर येतील, किंवा 120 इंटू 20, असे बऱ्याचपैकी याचे फॅक्टर्स आपल्याकडे पडतील. तर आता मला कुठले पाहिजे याच्यातले पेअर की ज्यांची सबस्ट्रॅक्शन 100 आहे. सबस्ट्रॅक्शन 100 कोणाची येते, 120 आणि 20x, 120x आणि 20x या दोघांची सबस्ट्रॅक्शन 100 येते. मग आता दोघांना साइन कुठलं द्यायचं, सबस्ट्रॅक्शन होते म्हणजे अपोजिट साइड, एकाला प्लस एकाला मायनस. मग मोठ्या नंबरला कुठलं द्यायचं, जे 100x च्या अगोदर आहे प्लसचं ते मोठ्या नंबरला आणि मायनसचं छोट्या नंबरला. मग आता काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 100x, हा 100x च्या जागेवर लिहा 120x आणि नंतर मायनस 20x आणि हा मायनस 2400 इज इक्वल टू 0. हे दोन यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून एक्स कॉमन येईल, एक्स बाहेर आला, एक्स स्क्वेअरचा एक्स राहिला, प्लस 120x मधून एक्स बाहेर आला म्हणजे राहिले फक्त 120. या दोघांमधून मायनस 20 कॉमन निघेल, मायनस 20 बाहेर आले, या एक्सचा एक्सच राहिला कारण मायनस 20 बाहेर आल्यामुळे एक्स राहिला, आणि ह्या मायनसचं झालं प्लस कारण ब्रॅकेटच्या बाहेर इथे मायनसचं साइन आहे. 2400 ला 20 ने डिवाइड केलं की तुमच्याकडे आन्सर येईल 120. ओके. आता 120 आलं इज इक्वल टू 0. आता एक्स प्लस 120 टू टाइम आहे, तर त्या एक्स प्लस 120 ला एकदाच लिहा एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 20 ला लिहा, एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आता आपल्याकडे दोन आन्सर मिळतील, एक्स प्लस 120 इज इक्वल टू 0 मिळेल, किंवा ऑर एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0 मिळेल. एक्स इज इक्वल टू प्लस 20 पलीकडे गेला 120 प्लस पलीकडे गेला मायनस 120, और एक्स इज इक्वल टू प्लस 20 मायनस 20 पलीकडे गेला प्लस 20. आता कुठलीही प्राइस असेल, कॉस्ट प्राइस, ती कधीही निगेटिव्ह मध्ये नसते, म्हणून आपण तुम्ही एक्स इज नॉट इक्वल टू 120 घ्याल. तुम्ही एक्स इज इक्वल टू 120 तुम्ही नाही घेणार, तर एक्स इज इक्वल टू आपण 20 घेऊ शकतो कारण ही पॉझिटिव्ह आहे, ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. मग एक्स इज इक्वल टू 20, मग शेवटी लिहायचं की कॉस्ट प्राइस ऑफ टॉय इज 20 रुपीज. असा हा प्रश्न आहे, हा बोर्ड परीक्षेला होता मार्च 2020 ला. ठीक आहे. तर हा आता तुम्ही समजला असेल तुम्हाला. तर यानंतर आपण पुढचा एक वर्ड प्रॉब्लेम घेऊयात. आता काही वर्ड प्रॉब्लेम आपण घेऊ असे की जे प्रश्न आपल्याला 3-4 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आपल्याला दिसतो या ठिकाणी, बघा या प्रकारचा जर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट क्वेश्चन नीट वाचायचा आहे, नीट समजून घ्यायचा आहे, आणि तो वाचल्यानंतर त्याच्यामधून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आणि ते तयार करून ते सॉल्व्ह करायचं. याच्यात जर तुम्ही बघितलं, द सम ऑफ द एरियाज ऑफ टू स्क्वेअर इज 400 स्क्वेअर मीटर, द डिफरन्स बिटवीन देअर पेरिमीटर इज 16 मीटर, फाइंड द साइड ऑफ टू स्क्वेअर. आता आपल्याकडे दोन स्क्वेअर आहेत. समजा एक आपल्याकडे ग्रेटर स्क्वेअर आहे आणि एक स्क्वेअर आपल्याकडे स्मॉलर स्क्वेअर आहे. याची साइड आहे एक्स आणि याची साइड आहे एक्स वाय. ओके. मग याचा एरिया काय झाला, याचा जो एरिया आहे तो एक्स स्क्वेअर आणि याचा जो एरिया आहे वाय स्क्वेअर. ओके. कारण एरिया ऑफ स्क्वेअर इज साइड स्क्वेअर. पेरिमीटर बघितली, याची जी पेरिमीटर आहे 4x असणार आहे आणि याची पेरिमीटर आहे 4y. आता आपण काय करू, साइड ऑफ बिगर किंवा ग्रेटर स्क्वेअर आहे, त्याची जी साइड आहे ते आपण एक्स मीटर समजू, आणि साइड ऑफ स्मॉलर स्क्वेअर इज इक्वल टू वाय मीटर आपण बघू. आता पहिली कंडिशन आहे काय, सम ऑफ एरियाज, यांचा जो एरियाची जी सम आहे, सम ऑफ एरियाज
इज इक्वल टू 400 स्क्वेअर मीटर. सम ऑफ एरियाज. मग मला सांगा मोठ्या ट्रायंगलचा मोठ्या स्क्वेअरचा एरिया काय? मोठ्या स्क्वेअरची साइड एक्स आहे, मग एरिया झाला एक्स स्क्वेअर. ओके, आणि प्लस सम आहे म्हणजे प्लस छोट्या स्क्वेअर स्मॉल म्हणजे एरिया ऑफ स्मॉल स्क्वेअर. स्मॉल स्क्वेअर जो आहे त्याची साइड वाय आहे, त्याचा एरिया झाला वाय स्क्वेअर. इज इक्वल टू आपल्याकडे असणार आहे 400 स्क्वेअर मीटर. आता या ठिकाणी एक काम करा, एक्स किंवा वाय ला एका बाजूला ठेवा. आता समजा आपण काय करू, वाय स्क्वेअरला इथंच ठेवू. त्याला म्हणायचं बाबा तू इथंच थांब जरा. 400 आपल्या जागेवरती, हा एक्स स्क्वेअर प्लस आहे, पलीकडे गेला मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे वाय स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडे वाय स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे आहे 400 मायनस एक्स स्क्वेअर. तर अशी आता इथं वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यापेक्षा आपण एक काम करू, कारण वाय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकायला अवघड जाईल, नुसती वायची व्हॅल्यू मिळाली तर बरं पडेल. मग आपण इथं काय करू, सम ऑफ एरियाच्या ऐवजी आपण काय करू, पहिले घेऊ पेरिमीटर, डिफरंट बिटवीन पेरिमीटर. मग आपण पहिले पेरिमीटर काढू. पेरिमीटर ऑफ, ते जरा सोपं पडेल आपल्याला. पेरिमीटर पेरिमीटर ऑफ ग्रेटर स्क्वेअर, ग्रेटर स्क्वेअर, ग्रेटर स्क्वेअरची पेरिमीटर असणार आहे 4x मीटर, अँड पेरिमीटर ऑफ स्मॉलर स्क्वेअर, त्याची पेरिमीटर आपल्याकडे काय असणार आहे 4y मीटर. बरोबर. आता डिफरंट बिटवीन पेरिमीटर बाय गिवन कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितला, डिफरंट बिटवीन पेरिमीटर जो आपल्याला दिलाय, डिफरंट बिटवीन पेरिमीटर, तो आपल्याला दिलेला आहे डिफरंट बिटवीन पेरिमीटर 16 मीटर. म्हणजे याचा अर्थ 4x मायनस 4y इज इक्वल टू 16 मीटर. ओके, सगळ्यांना 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4 मायनस 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16, म्हणजे x मायनस y इज इक्वल टू 4. याचा अर्थ x ला इथं ठेवू, 4 आपल्या जागेवर, y मायनस आहे पलीकडे गेला प्लस y. याचाच अर्थ x इज इक्वल टू y प्लस 4. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली y प्लस 4. आता ही आपण काय करू, दुसरीकडे कुठेतरी ऍड करूया. दुसरं एक इक्वेशन आपल्याकडे असेल त्याच्यामध्ये आपण ऍड करू. काय होईल माहितीये का, एक्स मायनस एक्स प्लस सॉरी एक्स इज इक्वल टू वाय प्लस 4 आलं. आता एक काम करा, दुसरी एक कंडिशन काय, सम ऑफ देअर एरियाज, सम ऑफ एरियाज ऑफ स्क्वेअर, सम ऑफ एरियाज मी लिहिताना जरा शॉर्टकट मध्ये लिहितो, इज इक्वल टू 400 स्क्वेअर मीटर. सम ऑफ एरियाज ऑफ स्क्वेअर 400 स्क्वेअर मीटर. आता सम आहे म्हणजे एकाचा एरिया एक्स स्क्वेअर, मोठा जो तुमचा स्क्वेअर आहे त्याचा एरिया आला एक्स स्क्वेअर, आणि छोट्या स्क्वेअरचा एरिया आला वाय स्क्वेअर, इज इक्वल टू 400. आता एक्स स्क्वेअर, एक्स ची व्हॅल्यू काय बाबा, वाय प्लस 4 म्हटलंय, मग एक्स च्या ऐवजी लिहा वाय प्लस 4 होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, 400 प्लस इकडे आले मायनस 400 इज इक्वल टू 0. आता याचा स्क्वेअर काय येईल, वाय प्लस 4 चा स्क्वेअर काय येईल. बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तसं आपण इथं वाय प्लस 4 चा स्क्वेअर करूयात. वाय प्लस 4 चा स्क्वेअर काय, ए स्क्वेअर, ए च्या जागेवर वाय, तर पहिला वाय चा स्क्वेअर करा, प्लस 2ab, 2 इंटू ए च्या जागेवर वाय आणि बी च्या जागेवर 4a, प्लस बी चा स्क्वेअर, बी च्या जागेवर 4a, 4 चा स्क्वेअर आला 16. बघा वाय स्क्वेअर आपल्या जागेवर 2 इंटू वाय आपल्याकडे 2y, आणि 2 टू जा 4 आणि 2 4 जा 8, 8y इथे येतील, आणि प्लस 16. म्हणजे याला जर तुम्ही एक्सपांड केलं वाय प्लस 4 ला, तर आपल्याकडे काय आन्सर येतोय, वाय स्क्वेअर प्लस 8y प्लस 16 प्लस आपला हा वाय स्क्वेअर जसा तसा लिहा, आणि मायनस 400 इज इक्वल टू 0. चला आता इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल आणि ते आपण सॉल्व्ह करून घेऊयात. हा वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2 टाइम आहे म्हणून 2y स्क्वेअर प्लस 8y प्लस 16 आणि मायनस 400 इज इक्वल टू 0. 2y स्क्वेअर आपल्या जागेवर प्लस 8y आपल्या जागेवरती, प्लस मायनस मायनस 400 मधून 16 गेले, 16 मधून 400 जात नाही, 400 मधून 16 गेले 384, मायनस 384 इज इक्वल टू 0. आता या सगळ्यांना आपण 2 ने डिवाइड करू. वाय स्क्वेअर आपल्या जागेवर बरोबर 2 ने डिवाइड करू, 2 1 जा 2, 2 4 जा 8 म्हणून 4y, आणि मायनस बघा 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 2 जा 192 इज इक्वल टू 0. म्हणजे वाय स्क्वेअर प्लस 4y मायनस 192 इज इक्वल टू 0. आता आपण याचे फॅक्टर्स पाडूयात. 192 चे फॅक्टर्स बघा काय येतील, 2 इंटू 98 केलं, 2 इंटू 96 केलं की आपल्याकडे 192 येतं, 4 इंटू 48 केलं की 192 येतं, 8 इंटू 24 केलं की 198 आपल्याकडे या ठिकाणी मिळेल, आणि 16 इंटू 12 केलं की आपल्याकडे 192 मिळेल. असे फॅक्टर्स पाडले.
याच्यातून एक पेअर घ्यायचा. आता कुठला पेअर घ्यायचा असा घ्या की ज्यांची सबस्ट्रॅक्शन 4 येते. कोणाची सबस्ट्रॅक्शन 4 येणार आहे? 16y आणि 12y. 16 मधून 12 गेले की 4 येतात. आता मोठ्या नंबरला कुठलं साइन द्यायचं? दोघांची सबस्ट्रॅक्शन होते म्हणजे इथं दोघांना अपोजिट साइन आहे. मोठ्या नंबरला कुठलं द्या? 4y च्या अगोदर प्लस आहे, तर ते प्लसचं साइन मोठ्या नंबरला द्या, मायनसचं साइन छोट्या नंबरला. मग आपण इथं लिहू y² प्लस 16y मायनस 12y. 4y काढू, त्याच्या जागेवर प्लस 16y मायनस 12y लिहू आणि मायनस 192 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता यांच्यामधून काय काय कॉमन काढता येईल ते तुम्ही कॉमन काढू शकता. हे दोघं, हे दोघं, या दोघांमधून y कॉमन काढा. मी जर y कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये y प्लस 16 आपल्याला मिळेल. बघा y कॉमन काढला, y² चा y राहिला, 16y मधला y बाहेर फक्त 16 राहिला. या दोघांमधून तुम्ही 12 कॉमन काढा. प्लस 12 कॉमन काढला, जे या ब्रॅकेटमध्ये तेच पलीकडे येतं, कारण 12 ने 12 ला आणि 192 ला तुम्ही डिवाइड करू शकता. 12 बाहेर आला, फक्त राहिला y. ओके. आणि प्लस प्लस काय लिहिलं? बाहेर मायनसचं साइन आहे, सॉरी इथं मायनस आपल्याकडे या ठिकाणी असलं पाहिजे. -12 ब्रॅकेटमध्ये y, हे -12 कॉमन काढतो आपण म्हणून -12 लिहिलं आणि y मधून -12y मधून -12 बाहेर आलं, फक्त राहिला y. आणि हा मायनसचा झाला प्लस, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे. आणि 192 ला तुम्ही 12 ने जर का डिवाइड केलं तर आपल्याकडे आन्सर येतो 16 इज इक्वल टू 0. एक लक्षात घ्या, या दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम आकडे आले पाहिजेत. आता याच्यामध्ये काय होईल? y प्लस 16 एकदाच लिहा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y मायनस 12 लिहा इज इक्वल टू 0. आता दोन आन्सर येतील. y प्लस 16 इज इक्वल टू 0 येईल किंवा y मायनस 12 इज इक्वल टू 0 येईल. y इज इक्वल टू प्लस 16 आहे, पलीकडे गेले -16 आणि y इज इक्वल टू -12 आहे, पलीकडे गेले +12. आता y इज इक्वल टू आपल्याकडे -16 आणि +12 आहे. मग आपण y ची जी व्हॅल्यू आहे ती -16 नाही घेणार, कारण साइड मायनस मध्ये कधी नसते, आपण प्लस घेऊयात. y इज इक्वल टू 12 घेऊयात. y जर 12 घेतला तर x ची व्हॅल्यू काय असणार आहे? x इज इक्वल टू y प्लस 4 असतं. बघा y प्लस 4, y ची व्हॅल्यू 12 प्लस 4, 12 प्लस 4 किती? 16. म्हणजे एका सर्कलची, एका स्क्वेअरची जी साइड आहे ती 16 मीटर असेल आणि दुसऱ्याची जी साइड आहे ती 12 मीटर. म्हणजे जे काही तुम्हाला स्क्वेअर दिलेला आहे तिथं त्यांच्या साइड 16 आणि 12 मीटर असू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. तर एक लक्षात घ्या, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. तर याच्यामध्ये आपण काय केलं की या चॅप्टरची आपण पूर्णपणे एक रिव्हिजन घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता आणखी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बाकी आहेत, म्हणजे या चॅप्टरवर आधारित एक कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आणि त्याचबरोबर हॉट्स क्वेश्चन. तर हे सगळे क्वेश्चन आपण काय करणार आहोत, संपूर्ण सगळे जे चॅप्टर आहेत आपल्या परीक्षेमध्ये असणारे, म्हणजे 6 चॅप्टर्स आहेत ना मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये, तर त्या 6 चॅप्टरचे सगळे हॉट्स क्वेश्चन साठी आपण एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत, एक वेगळं लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त हॉट्स क्वेश्चनच असतील. आता सध्या आपण काय करतोय, एकेका चॅप्टरची रिव्हिजन घेतोय आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट 1, 2, 3 मार्क्सचे जे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही 4 मार्काचे क्वेश्चन ते बघतोय. पण एकदम मेजर जे हॉट्स क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपण एका वेगळ्या चर्चेमध्ये, आपण एका वेगळ्या लेक्चरमध्ये आपण ते क्वेश्चन घेणार आहोत सगळ्या चॅप्टरचे. त्याच्यामुळे आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.